नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची. सध्या आपण विरार पूर्वेच्या परिसरामध्ये उपस्थित आहोत. आपल्या बरोबर असे खास व्यक्ती मौजूद आहे. त्या प्रकारे त्यांनी गेले अनेक वर्ष वसई विरार तालुक्यासाठी भरपूर कामगिरी केली. समाजसेवकमध्ये त्याचं अति चांगलं नाव आहे. त्याचबरोबर आता काही दिवसाच महिन्याच अगोदर त्यांनी बहुजन विकास आघाडी या मोठ्या पक्षाला, जे इकडचे वसई तालुक्यातला स्थानिक पक्ष, त्या पक्षाला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. कारण अनेक होते, पण त्या विषयावरती आपण बोलणारच आहे. पण त्याचबरोबर आज असं व्यक्तीचा वाढदिवस आहे ज्याचं नाव गेल्याच वर्षी चर्चेत आला. म्हणजे कोण? 132 विधानसभाचे आमदार राजन नाईक. राजन नाईक हेच तेच आहे. यांनी अनेक वर्षापासून 15 कार्यकर्ता घेऊन त्यांनी संघर्ष चालू केला आणि आज आमदार पदावरती ते विराजमान आहे. सर्व विषयावरती थेट महेश पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. महेश काका नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कशा आहात? मजेत एकदम. कसा चाललाय? वर्षभर पूर्ण झाला भारतीय जनता पार्टीला आणि आमदार राजन नाईक यांचा वाढदिवस एवढा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. काय म्हणणार? चांगली गोष्ट आहे. जो माणूस चांगलं काम करतोय एका वर्षामध्ये, आजच्या बघितलं तर त्याने खूप चांगले प्रोजेक्ट, आमदार राजन नाईक आहेत, स्नेहाताई दुबे पंडित आहेत, दोघांनी मिळून ज्या प्रकारे वसई तालुक्याचा प्रोग्रेस चालू केलेला आहे, निश्चित चांगलं आहे. पण आपल्याला गेले 5 महिने बहुतेक झाले असेल की आपण पण भारतीय जनता पार्टीमध्ये समावेश झाले. कसं 5 महिन्यात कशी कारकिर्दी राहिली भारतीय जनता पार्टीची वसई विरारात? चांगली कामं चांगल्या प्रकारे चालू केलेली आहेत. कामं आता रस्त्याची कामं जी आता तुम्ही बघाल तर एक खड्डे भरण्याचं मेन पॅचवर्कचं जे काम आहे हे अगोदरच्या वर्षी जे 170 करोडचं होतं ते यावेळेला फक्त 67 करोडमध्ये काढलेलं आहे. आणि जी कामं चांगल्या प्रकारे त्यांनी चालू केलेली आहेत. आता वेगवेगळे फंड त्यांनी आणले, त्यांच्या स्वतःचा आमदारकीचा फंड, DPDC मधून घेतलेला फंड, या प्रकारे त्यांनी आता ईस्ट आणि वेस्टमध्ये जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघत घेतलं तर जवळजवळ 10-10 करोडची कामं त्यांनी ईस्ट आणि वेस्ट या 2 प्रभागामध्ये तरी आता आणलेली आहे. तर अगोदर कसं असायचं जेव्हा आपण ज्या पक्षात होते बहुजन विकास आघाडी, तेव्हा कशी कारकिर्दी होती? ज्या प्रकारे आता आपण म्हणाले 170चा डायरेक्ट 70 करोडमध्ये, म्हणजे 100 करोडचा फासला. कशा प्रकारे अगोदर तसं कसं व्हायचं? ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 2010 पासून कॉर्पोरेशन आली. पण कॉर्पोरेशन आल्यानंतर ज्या प्रकारे कामाची पद्धत होती तर 600 करोडचं बजेट ॲव्हरेज पर इयरचं. तुम्ही 10 वर्षासाठी पकडलं तर झालं 6000 करोड. त्या मानाने कुठे चांगली कामं दिसली नाही. आणि आम्ही जेव्हा बघितलं, म्हणजे मी 2016 पासून आलो. 2016ला पहिल्या वर्षी मी दाखवलं की 50 करोड रुपये खड्डे भरण्यावर काढले होते आणि 2016च्या बजेटमध्ये बघा तेच काम फक्त 5 करोडमध्ये झालं. 9 प्रभागाचं काम 5 करोडमध्ये झालं. आणि प्रत्येक वर्षी परत ते फेरे माझ्या मागल्याप्रमाणे ते परत त्याचप्रमाणे झालं. प्रत्येक वेळी मी दाखवत गेलो पण कोणी त्याच्यावर काही जास्त लक्ष दिले नाही कोणी. म्हणून मन दुःख झाला का आपल्याला, का लक्ष नाही दिले? ज्या प्रकारे आपण प्रामुख्याने जनतेचे पैसे वाचवायचं काम कुठेतरी करत होतो. मी प्रत्येक वेळी जनतेचे पैसे वाचवण्याचंच काम केलं. दुसरा तुम्ही जर बघाल आज तर डम्पिंग ग्राउंड 20 वर्षासाठी टेंडर दिलं गेलं. माहीत नाही मला 20 वर्षासाठी कॉर्पोरेशन टेंडर देऊ शकते का. पण आलेल्या नवीन कमिशनरने सूर्यवंशी साहेबांना जेव्हा मी ते दाखवलं त्यांनी ते कॅन्सलेशनसाठी टाकलं. कॅन्सलेशन करतायत ते टेंडर. आणि तेच टेंडर मी ॲक्च्युली नो टिपिंग चार्जवर घेऊन येत होतो इकडे. 2 वर्ष मी त्याच्यावर मेहनत घेतली. सगळं पूर्ण सेटअप तयार केला. ससबीड म्हणून एक कंपनी होती, त्या कंपनीला इकडे आणलं होतं. त्याच्या CEO त्या कुंदा ठाकूर म्हणून, त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मदत केली त्याच्यामध्ये आणि नो टिपिंग चार्जेस. आणि आज तेच टेंडर साधारण 2000 करोडला काढलेलं आहे. जेवढी अमाऊंट वाढली त्याची. आपल्या इकडे पूर्ण स्टेजवर गेल्यानंतरही शेवटी ते टेंडर दिलं गेलं नाही का माहीत नाही. तेच टेंडर गडकरी साहेबांनी पुण्यात घेतलं. परवाच 8 तारखेला त्याच प्लांटचं ओपनिंग झालं तिकडे, नो टिपिंग चार्जेस. आणि आपण इकडे विरारमध्ये 800 रुपये टिपिंग चार्ज देतो. पर टन 800 रुपये आपण देतो. इथं टेक्निकल गोष्ट जनतेला तर कळेलच नंतर, पण महत्त्वाचं गोष्ट आता बॅनर लावण्यात आलेलं आहे आमदार राजन नाईक यांच्या वतीने, तर जागोजागी कॉन्क्रिटीकरणचं काम सुरू होणार आहे. पण त्याची कालावधी 4 महिन्याची दिली का? निवडणूक आल्यानंतर हे सर्व गोष्ट स्टंटबाजी आहे का नक्कीच काम होणार? काम नक्कीच होणार, कारण आता ते आपण MMRDA ला देतो.
MMRDची टीम येऊन सगळं MMRDने ते प्रिलिमिनरी अप्रुव्हल दिलेलं आहे. CM देवेंद्र फडणवीस साहेबजी यांनी पण त्याच्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि डायरेक्शन दिलेले आहेत MMRDला. तर तो फंड आपण पूर्ण MMRDचा फंड वापरतो तिकडे, आपल्या कॉर्पोरेशनचा फंड वापरत नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्या प्रोसिजरला एक 4-6 महिने जाणारच आहे. तर ह्या सर्व गोष्टीला पुढाकार कोणी म्हणजे आमदारांनी जास्त पुढाकार घेतला? 100% दोन्ही आमदार त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे त्याने. याच्याही व्यतिरिक्त जे 4 ROB रिंग रूट ह्याच्याही आता साठी फडणवीस साहेबांकडून मंजुरी आलेली आहे त्याला आणि MMRDच ते करते. त्याच्यामुळे MMRDच्या पूर्ण फंडातून ते होणार आहे. शासन म्हणजे कॉर्पोरेशनचा कोणताही फंड त्याच्यामध्ये नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे का तुम्ही गेले अनेक वर्षापासून ह्याच ठिकाणी स्थानिकात गणपती, नवरात्री, दिवाळी ह्या सर्व गोष्टीला भले थुकपट्टी काम व्हायचं पण पॅचवर्क प्रॉपर व्हायचा तर त्रास व्हायचा, पण आता ती गोष्ट होत नाही. पॅचवर्कच्या नावाखाली पॅचवर्क त्यानंतर रिपेअरिंग त्याच गोष्टीला टेंडर वारंवार त्याच ठिकाणचा काढण्यात जातो. त्यावरती काय म्हणाल? पण पॅचवर्क हा त्याच्यासाठी काय सोल्युशन नाही. नवीन रस्ते करणे हाच त्याच्यावरचं सोल्युशन आहे. आज पूर्ण 10 वर्ष कॉर्पोरेशन असताना 2010 सालापासून त्या 2025 प्रशासकीय कालावधी 4 वर्ष होता, त्याला सोडून द्या. पण 11 वर्षामध्ये वसई तालुक्यात झालेला एक कॉन्क्रीट रोड दाखवा मला जो कॉर्पोरेशनने केला. झालंच नाही ना. ते दुर्दैवी आहे वसईविराचं. दुर्दैव. आणि फक्त पॅचवर्कसाठी लागणारे पैसे तुम्ही मिनिट्स काढा, कॉर्पोरेशनचे मिनिट्स काढा आणि बघा महेश पाटीलने त्याच्यावर किती वेळा आवाज उठवला, माझी लेटर किती आहे ती बघा. त्याच्यामध्ये अनावश्यक खर्च केलेला आहे तो. पण ते त्या टायमाला गोष्ट वेगळी होती, पण आता आपण सत्तेमध्ये पण आहे तर आपल्याकडे अधिकार होता. तर आता 1 वर्ष तसं काही झालं आता 1 वर्षामध्ये आपण तेच सांगितलं ना, जी प्रोसिजर आहे गव्हर्नमेंटची प्रोसिजर जी आहे. आता आपण 240 करोडचं टेंडर कॅन्सल केलं. जर MMRD आपल्याला फंडिंग देते आणि सगळे आपले रोड जर MMRD बनवते तर मग ते काँक्रिटीकरण होणार का? काँक्रिटीकरणच होणार. मेन पॅच जिकडे आहेत म्हणजे जिकडे नेहमी खराब होणार, म्हणजे थोडक्यामध्ये बघितलं तर साईनाथचा जो नाका आहे किंवा चंदनसरचा जो पोर्शन आहे त्या पोर्शनमध्ये हे काँक्रिटीकरण होणं जरूर कंपल्सरी आहे. असे पॅच आपण त्याच्यामध्ये काढलेले आहेत आणि ते पॅच सगळ्यात पहिला काँक्रिटीकरण करून घेणार. पण त्याची कालावधी काय असते? कारण जनतेला ही टेक्निकल गोष्ट कळत नाही. 6 महिन्यामध्ये हे पॉझिटिव्ह होऊन जाईल. 6 महिने अजून 6 महिने लागणार. म्हणजे निवडणूक आल्यानंतर संपल्या निवडणुकीत आणि याचा काय विषयच नाहीये. लॉलीपॉप तर नाही ना जनतेला. नाही, तुम्ही प्रोसिजर बघू शकता ना, प्रोसिजर बघू शकता. याच्या अगोदर तुम्ही कोणत्या प्रोसिजर झाल्या होत्या त्या बघा. फक्त कोणी लेटर दिल्यामुळे काही कामं होत नाही, त्याची प्रोसिजर फॉलो करायला लागते. पण आता असं पण म्हटलं जातं का कॉन्ट्रॅक्टर आपला इकडचा नाहीये. पहिले आपण लोक बोलायचे काही कॉन्ट्रॅक्टर सर्व सत्ताधारी अगोदरचे होते त्यांचे होते, पण आता कॉन्ट्रॅक्टर कुठे नाशिकचे आहे, कुठे पुणेचे आहे, वेगवेगळ्या ठिकाणीचे. अनिल कुमार पवारांनी ज्या प्रकारे भ्रष्टाचार केला होता त्यांनी त्यांची माणसं नेमणूक केली होते. त्यासाठी आता कसं प्रकारे असणार आहे पूर्ण मग कॉन्ट्रॅक्टर कुठे शोधणार, कशा प्रकारे त्यांचा? पण अनिल कुमार पवारने भ्रष्टाचार केला हे जग सांगतं. मग त्याच्यावर कोणी त्यावेळेच्या रुलिंगमध्ये कोणी त्याच्यावर आवाज उठवला? कोणीच नाही उचललं. का नाही उचलला विचारा जाऊन. मी तर उचलला आहे ना आवाज. मी तर त्यावेळेला सांगितलं ना का कुठे कुठे काय भ्रष्टाचार आहे. माझे लिखित आहेत, सगळे लेटर आहेत, काढा तुम्ही कॉर्पोरेशनमधून मिनिट्सवरती, तुम्ही ह्या रेकॉर्ड्सवरती. महत्त्वाचा प्रश्न असा आहे काका का ज्या प्रकारे तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आले असं लोक म्हणतात का ईडीचा कुठे ना कुठे धात होता आपल्यावरती, पण म्हणून त्यासाठी वाचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पलायन केलं, असं तर काही नाही ना? मी काय तेवढा पैसेवाला नाही. ज्याने पैसे खालेत त्याने ईडीला घाबरायचं. म्हणजे आपला काही घेण्यात नाही, आपण फक्त लोकांचं काम करणार. 35 वर्षामधला तुम्ही माझा रेकॉर्ड काढा. तर आज पण तुमच्या वॉर्डमध्ये गेले तर चर्चा आहे. मी काय सांगितलं 35 वर्षातला माझा रेकॉर्ड काढा तुम्ही, इकडून ओपन आहे त्याला. कशा प्रकारे आता येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार, काय रणनीती आपण तयार केलेली आहे? लोकांनी जे मत बनवलेलं आहे आता त्याला मी नाही बदलू शकत. काय मत बनवलेलं आहे? लोकांना विचारा तुम्ही, लोकांनी काय मत बनवलं ते. मला जे दिसते ते मी सांगितलं. लोकांनी मत बनवलंय बीजेपीचं, दिसतंय तुम्हाला लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये. 100% जे आहे झालेलं आहे ते बघा ना. 100% काय जे झालंय ते तुमच्या समोर आहे. तुम्ही विधानसभा परिवर्तन ईव्हीएमनी केलं असं ते म्हणतात. राहुल गांधी वारंवार आवाज उचलला त्यांनी, त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी उचलला, इकडचे हितेंद्र ठाकूर यांनी सुद्धा टांगिले. दोबारा मतदार आता सुद्धा काढण्यात आले 80,000. मागचे 30 वर्ष ईव्हीएम कसं झालं तेव्हा नाही करता आलेलं. 30 वर्ष होते ना सत्ता, पण तेव्हा ईव्हीएम काय करत होते? तेव्हा पण बदलता आलं असतं ईव्हीएम. म्हणजे हारने के बाद लोगों को भाना असं काय? मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही. लोकांनी ठरवायचं.
आज जे दिसतंय मला समोर का लोकांनी काय ठरवलंय? काका का बोलत ते मी नाही सांगतो. तुम्ही, का गप राहताय? मी गप्प मनात बोलणार नाही. काहीतरी तुम्हाला गोष्ट- माझ्या मनात काहीच नाही. लोकांनी जे दाखवलंय ते मी तुम्हाला सांगतो. लोकांनी जे केलंय ते तुमच्या समोर आहे, ते बघा तुम्ही. जेवढे जवळचे नेते महेश पाटील होते ते कुठले नव्हते जास्त करून, आणि महेश पाटील इन्फ्रास्ट्रक्चरवरती चांगल्यापणे त्यांना गायडन्स करायचे असे लोक बोलतात. चांगली गोष्ट आहे ना, लोक बोलतात. तर त्यांना जेवढं तुम्हाला माहिती असेल तेवढं कोणाला माहित नाही. माझं जितकं नॉलेज आहे मी देण्याचा प्रयत्न केला कॉर्पोरेशनला आतापर्यंत. काय घ्यावं काय नाही घ्यावं शेवटी कॉर्पोरेशनचा अधिकार आहे. तीच माहिती आता तुम्ही राजन नाईकला देताय असं ते म्हणताय. चांगलं आहे, लोकांसाठी जे चांगलं आहे ते देणार, मी करणार ना नक्कीच. 100%. म्हणजे आजचा दिवस राजन नाईक यांचा वाढदिवस आहे, कशा प्रकारे त्यांच्यासाठी 2 शब्द आपले असतील? ज्या प्रकारे राजन नाईक जे व्यक्तिमत्व आहे, एकदम ग्राउंडवरचं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक आलेल्या माणसाला ज्या प्रकारे ते हँडल करतात हे मी स्वतः समोरून बघितलेलं आहे. एकदम शांत डोक्याचा माणूस, म्हणजे आपण म्हणतो ना की बर्फ ठेवून डोक्यावर चालतो माणूस, त्या प्रकारे माणूस आहे. आणि लोकांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. पर्टिक्युलरली माझं ते म्हणायचं, लोकांसाठी करायची इच्छा आहे. त्याच्यामुळे माझ्या त्यांच्याबरोबर शुभेच्छा आहेत. अशाच प्रकारे त्यांनी काम चालू करावं, लोकांमध्ये काम करावं, बस हीच इच्छा. येणाऱ्या टायमामध्ये जनतेला काय नवीन इकडचे जे पण आता ब्रिजेसचं काहीतरी उपहार म्हणून काय भेटणार आहे? म्हणजे लवकरच काय गोष्ट आता उद्घाटन होणार आहे? मेन जे आहे ते आता मोठी जी कामं आहेत ही रिंग रूट, रिंग रोड, ROB 4, ROB 4, कॉन्क्रीट रोड, कॉन्क्रीट रोड अतिशय महत्वाचा आहे. ते तर 100% आहे. जनतेचा फायदा होणार. हो, जनतेचा 100% फायदा होणार त्याच्यामुळे. धन्यवाद काका. बघितलं, हे होते महेश पाटील. ज्या प्रकारे शब्दांमध्ये हळूहळू त्यांनी सांगितलं, पण त्यांनी मनातली गोष्ट सांगितली आहे का ज्यापासून त्यांनी 2016 पासून बहुजन विकास आघाडीमध्ये काम करण्याचा कारकिर्दी चालू केली. त्यांनी सर्व सर्व गोष्ट लोकांमध्ये कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने भेटावा, इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर पालिकाचा काय काय निधी जनतेपर्यंत व्यवस्थित पोचावा, या सर्व गोष्टीवर त्यांनी प्रामुख्याने काम केलं. आणि आजही भले ते त्या पक्षात नाहीये ज्या पक्षात ते कामगिरी करत आहे, भारतीय जनता पार्टी, त्या पक्षासाठी पण ते तेच गोष्ट करत आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी थेट राजन नाईक यांच्याबद्दल आज म्हणाले, कारण की आज राजन नाईक 132 विधानसभाचे आमदार, त्यांचा वाढदिवस आहे. शुभेच्छा देताना त्यांनी सांगितलेलं का अतिशय प्रेमळ माणूस म्हणजे राजन नाईक. छोटा असो किंवा मोठा असो, प्रत्येकाला सामान्य दर्जा देणारा राजन नाईक. कशा प्रकारे त्यांचा पुढील वाटचाली असणार ते सुद्धा बघण्यासारखं असेल. आणि ज्या प्रकारे कॉन्क्रिटीकरण, रिंग रोड आणि अनेक गोष्ट येणाऱ्या टायमाला जनतेला भेटणारे, वसई विरारच्या नागरिकांना भेटणारे, ते सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या कमेंटद्वारे या बातमीवरती काय वाटतं नक्कीच कळवा. धन्यवाद.